पुण्यातल्या आंबेगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटलांचा विजय झालेला आहे। 1500 मतांनी त्यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या देवदत्त निकमांनी वळसेंना कडवं आव्हान दिलंय। अनेकदा या मतदारसंघात आघाडी पिछाडी हा खेळ देखील रंगला होता। अखेर शेवटच्या फेरीअखेर वळसे पाटलांनी 1500 मतांनी आपली जागा राखत विजयाची परंपरा कायम ठेवलेली आहे। पण वळसे पाटलांच्या विजयामागे तुतारी चिन्ह आणि नामसाधर्म्याचा हात असल्याचं बोललं जातंय। वळसे पाटील यांना 1,06,888 तर देवदत्त निकम यांना 1,05,365 मतदान पडलंय। वळसे पाटील यांचा 1,523 मतांनी विजय झालाय। पण याच मतदारसंघात पिपाणी अर्थात तुतारी चिन्हावर देवदत्त निकम नावाचेच दुसरे उमेदवार उभे होते। त्यांना 2,965 मतदान मिळालंय। पण हे मतदान चिन्ह आणि नामसाधर्म्यामुळे गेल्याचा दावा करण्यात येतोय।